नमस्कार मित्रांनो, मी आज बांगूरनगरवरून घरी तर मी एक ऑटो रिक्षामध्ये बसलो. तर मला अचानक असं लक्षात आलं की जो ऑटो ड्रायव्हर आहे त्यांनी अक्षरशः विमलचं एक पॅकेट त्यांनी तोंडात कोंबलं आहे. आणि मला ते विमलचं ते बघूनच खूप घाण वाटतं. ते कसे कसे खातात, कसे आणि खाता वरून कुठेही थुकतात. तर मी पण तेच वाट बघतो की हा विमल त्यांनी खाल्लाच आहे, पण आता हा कुठे थुकणार आहे त्याचं मी तुम्हाला एक रेकॉर्डिंग तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि त्याच्यावर मी ॲक्शन काय घेणार आहे भारतीय नागरिक, की आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊ नये बाहेरचे लोक असे विमल खातात आणि थुकतात. आपले पण लोक असे करतात ते. पण माझं मी स्टँड काय घेत आहे की समजा यांनी विमल रस्त्यावर थुकलं, कुठेही पब्लिक प्लेसवर थुकलं, की मी याला 5 रुपये कमी देणार आहे. तुम्ही बघू शकता. ते बघा, मी वाटलं झूम करून मग तुम्हाला दाखवतो. तो विमलच खातो आहे. तो विमल खाऊन मस्त एन्जॉय करतो आहे, त्याला माहीत नाही. आणि बाजूच्या पोरीला पण ताडतो येतो तिकडे. पण हे नक्कीच आहे मित्रांनो की मी 5 रुपयाला कमी देणार, जे काय मीटर येईन त्याच्या. आणि आता तो थुकायलाच जात होता की तितकं सिग्नल लागला. आणि मित्रांनो हे बघा, त्याला फोनवर बोलायचं होतं, त्यांनी रस्त्यावर त्यांनी थुकलं ते. आणि नंतर मग त्यांनी फोन अटेंड केला. म्हणजे भर चालत्या गाडीमध्ये त्यांनी रस्त्याच्या बाहेर त्यांनी विमल थुकलं. बरं आता म्हणजे ह्यांना कसली भीतीच नाही, ह्यांना कसली BMCचे काय हेच नाही, लेणं त्यांना नाही. तर त्यांना माहिती आहे कोण काय त्यांना बोलणार नाही, काय नाही, फक्त खायचं आणि थुकायचं. तर मी आज हे इनिशिएटिव्ह घेतलं आहे. उद्या तुम्ही असं तुमच्यासमोर का असलं की तुम्ही हे पाऊल उचला आणि तुम्ही कितना हुआ? आपको भैया जो 5 रुपये कम दूंगा, 5 रुपये कम दूंगा, चलेगा ना? क्यों पूछो, क्यों? विमल खा के रास्ते में थुका ना, इसलिए बराबर ना? फोन नहीं आया था, नहीं, लेकिन गलत था ना वो. आप बोलो गलत है तो उसका पेनाल्टी है. हाँ वही बोलो मैं, उसका पेनल्टी ज़्यादा है, लेकिन मैं सिर्फ 5 रुपये कम दूंगा, ठीक है ना? लेकिन नेक्स्ट टाइम आप कभी विमल खा के रास्ते में मत थूकिए. नहीं तो आप महानगर पालिका के नहीं ऐसा. ये चालू है कैमरा? हाँ दिखा दो चालू ना. आहे कॅमेरा चालू आहे. कॅमेरा चालू आहे. अजून काय बोलायचं आहे? याच्या टी शर्टवर पण लागलं आहे मला. बघा बघा, जल्दी लवकर. नमस्कार मित्रांनो, मी आज बांगूरनगरवरून घरी तर मी एक ऑटो रिक्षामध्ये बसलो. तर मला अचानक असं